नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता बातमी आहे अत्याचाराची. पाहूया सविस्तर. नांदेड जिल्ह्यातील किनवट पोलीस ठाणे हद्दीतील मंगाबुडी येथील एका 23 वर्षीय आदिवासी विवाहित महिलेस एका आरोग्य सेवकाने तुला आशा वर्कर म्हणून नोकरी लावतो म्हणून तिच्याशी जवळीकता साधून तिला स्कूटीवर बसून खरबी जंगलात नेऊन त्यांनी व इतर दोघांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना 13 जानेवारी रोजी दुपारी 1 ते 4 वाजण्याच्या दरम्यान अभय अरण्यातील खरबी तालुका उमरखेड येथील जंगलात घडली असल्याची तक्रार पीडित महिलेने दिनांक 14 जानेवारी रोजी किनवट पोलिसात दिल्यावरून आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर दोघे फरार असून त्याच्या शोधासाठी 2 पथके रवाना झाली आहेत. किनवट पोलीस ठाणे हद्दीतील मंगाबुडी येथील एका 23 वर्षीय आदिवासी महिलेस विठ्ठल मुंडे आरोग्यसेवक राहणार कंधार यांनी तुला आशा वर्कर म्हणून नोकरीला लावतो असे आमिष दाखवून तिच्याशी जवळीकता साधून तिला दिनांक 13 जानेवारी रोजी कागदपत्र घेऊन खरबी रोडवरील शाई मंदिर येथे बोलावले. आपल्याला खरबीला जायचे आहे असे सांगून तिला पांढऱ्या रंगाच्या स्कूटीवर बसून खरबी नाक्याच्या पुढील जंगलात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तिथे 2 अज्ञात व्यक्ती वय अंदाजे 30 ते 35 वर्षे त्या दोघांनीही त्या महिलेस पुढे जंगलात ओढत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तिच्या पर्समधील 30,000 रुपये काढून घेतले व तिला थापडबुक्क्यांनी मारहाण करून तिचा व्हिडिओही बनवला. व्हिडिओ फेसबुकवर टाकून तुझी बदनामी करतो व तुला खतम करतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. त्या पीडित महिलेने दिनांक 14 जानेवारी रोजी किनवट पोलिसात तक्रार दिल्यावरून तिघाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पीडित महिलेच्या नातेवाईकांनी आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला व देविदास चोपडे घटनास्थळी जाऊन आले. त्यांनी एका आरोपीस अटक केली असून दोघे फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी 2 पथके रवाना झाली आहेत. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.